नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मी संध्याकाळचा व्हिडिओ उशिराच द्यायचं ठरवलं होतं, कारण TCSचा रिझल्ट उशिरा येतो आणि TCSचा रिझल्ट आल्यानंतर त्यांच्या कमेंट्स ऐकून मग आणि आज TCSचा डिव्हिडंडही जाहीर होणार होता. टाटा एल्क्सीचा पण रिझल्ट मार्केटच्या वेळात आला नव्हता, त्यामुळं ते रिझल्ट आल्यानंतरच आजचा व्हिडिओ देते. TCSचं जे प्रॉफिट आहे ते 11,909 कोटीवरनं 12,380 कोटी झालं. त्यांचं रेव्हेन्यू मात्र कमी झालं, 64,259 कोटीवरनं 63,973 कोटी झालं. मार्जिन क्वार्टर ऑन क्वार्टर 24.1% 24.3% झालं. ॲट्रिशन मात्र वाढलाय, 12.3% 13% एवढा ॲट्रिशन झालाय. ॲट्रिशन म्हणजे कंपनी सोडून जाणाऱ्यांची संख्या. म्हणजे IT विभागाची ती जवळजवळ इस्टेट आहे की जर लोक सोडून गेले तर नवीन स्टाफ अपॉइंट करा, त्यांना ट्रेनिंग द्या, याच्यावर कंपनीचा अधिक प्रमाणात खर्च होतो. त्यांची ऑर्डर बुक 1,020 कोटी डॉलर्स एवढी आहे. पण तुमच्या माझ्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे 10 रुपये इंटरिम डिव्हिडंड आणि 66 रुपये स्पेशल डिव्हिडंड, म्हणजे एकंदरीत 76 रुपये डिव्हिडंड दिलाय. 17 जानेवारी रेकॉर्ड डेट आहे आणि 2 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या बचत खात्याला डिव्हिडंड येईल असं मॅनेजमेंटने सांगितलं. टाटा एल्क्सीचा रिझल्ट मात्र चांगला दिसत नाही. टाटा एल्क्सीचे प्रॉफिट 229 कोटीवरनं 199 कोटी क्वार्टर ऑन क्वार्टर. त्याचप्रमाणे रेव्हेन्यू 955 वरून 939, हा पण क्वार्टर अँड क्वार्टर. आणि मार्जिन 25.7% वरून 24.2%. पर्सिस्टंट सिस्टीमनी PI ओमनी KG लॉन्च केलं. हिंदुस्तान झिंकला 35 कोटी पेनल्टी लावण्यात आली. आज सकाळी केमिकल कंपन्यांच्या बाबतीत काही बातमी नव्हती, पण आज केमिकल सेक्टर सकाळपासून तेजीत होता. का तर अमेरिकेची जी गॅस कंपनी आहे iGas USA, त्यांनी रेफ्रिजरेटेड गॅसच्या किमती 200% वाढवल्या. त्याप्रमाणे आपल्या इकडे सुद्धा किमती वाढतील आणि त्याचा परिणाम SRF, नवीन फ्लोरिंग आणि गुजरात फ्लोरो या कंपन्यांना त्याचा फायदा होईल. आणि या कंपन्या वाढायला लागल्यावर बाकीच्या सगळ्या केमिकल कंपन्यांचे शेअर वाढत गेले. त्याचप्रमाणे कीस्टोन रिअॅलिटी यांचा डेटा आला. त्यांचे प्री सेल्स 40% वाढले, त्यांचं कलेक्शन 20% वाढलं आणि त्यांचा एरिया सोल्ड 10% वाढला. म्हणजेच 0.41 बिलियन स्क्वेअर फूट एवढा त्यांचा एरिया सोल्ड वाढला. न्यू जेन सॉफ्टवेअर त्यांच्या अमेरिकेच्या हेल्थ केअर कंपनीकडून त्यांना ऑर्डर मिळाली. नोव्हेंबरमध्ये
सोन्याची आयात कमी झाली. त्याचबरोबर 16 जानेवारीपासून गेलनी डोमेस्टिक गॅस ॲलोकेशन वाढवलं. CNG सेगमेंटमध्ये 31% वाढ केली आणि IGLचं ॲलोकेशन 37% वरून 51% केलं. त्यामुळे आज गॅसचे शेअरसुद्धा तेजीत होते. टाटा मोटर्सचा डेटा आला. ग्लोबल होलसेल पॅसेंजर व्हेकल विक्री 1% वाढली. ग्लोबल होलसेल कमर्शियल व्हेकल विक्री 1% कमी झाली. पॅसेंजर व्हेकल विक्री 1.39 लाख एवढी झाली, तर कमर्शियल व्हेकल विक्री 97,535 युनिट एवढी झाली. एकंदर विक्री ही 1% वाढली. ती 3.41 लाख एवढी एकंदर विक्री झाली. ज्यांच्याजवळ TCSचे शेअर्स असतील त्यांना TCSच्या डिव्हिडंडचा चांगला फायदा मिळू शकेल. आज मार्केट डलच होतं. केमिकल शेअर आणि गॅसचे शेअर वगळता मार्केटमध्ये आज फारशी तेजी दिसली नाही. तरी पण आत्ता माझे एवढे पैसे घुसलेत मार्केटमध्ये, मला या शेअरमध्ये एवढा तोटा होतोय असं रडत बसण्याची किंवा निराश होण्याची वेळ नव्हे. जर तुमच्याकडे भांडवल असेल तर चांगले शेअर 1-1, 2-2, 5-5 जशी तुमची ऐपत असेल तशी गोळा करू शकता. जर काही शेअरमध्ये तुम्हाला प्रॉफिट आहे पण अपेक्षा एवढा प्रॉफिट नाही आहे, तरीही ते शेअर विकून पूर्वीपेक्षा कदाचित कमी किमतीला तुम्हाला ते शेअर परत घेता येऊ शकतात. असाही ट्राय करू शकता. कारण जेवढं प्रॉफिट मिळतंय त्यापेक्षा प्रॉफिट वाढेल की आत्ताच्या रिझल्ट सीझनमध्ये रिझल्ट खराब आला तर प्रॉफिट कमी होईल, काही सांगता येत नाही. तर शक्यतो भांडवल बाहेर काढून घ्या आणि थोडं प्रॉफिटही बाहेर काढून घ्या. तर डोलायमान स्थितीपुरते 20-25 शेअर ठेवा आणि बाकीचे पैसे काढून घ्या. तेच पैसे चांगल्या क्वालिटीचे शेअर खरेदी करण्यासाठी उपयोगात आणता येतील. बघूया आता उद्याचं मार्केट काय रागरंग दाखवता येते. टाटा एल्क्सी आणि TCSचे जे रिझल्ट लागलेत त्याचा परिणाम आपल्याला उद्याच्या मार्केटवर दिसू शकतो. बघूया, तेव्हा आपली भेट होईल उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.